धारदार लोखंडी कोयता जवळ बाळगून दहशत गाजवणारा क्राईम ब्रँच युनिट 2च्या ताब्यात। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट 2 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे यांना मिळालेल्या माहितीने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने फैज निजामुद्दीन पठाण हा हातात धारदार लोखंडी कोयता घेऊन देवळाली गाव स्मशानभूमी गेटसमोर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना धाक दाखवून दहशत माजवत असताना क्राईम ब्रँच युनिट 2च्या पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेऊन नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत वच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, क्राईम ब्रँच युनिट 2 वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्री मनवार यांच्या मार्गदर्शनाने पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, विलास गांगुर्डे, प्रेमचंद गांगुर्डे, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, जितेंद्र वजिरे, प्रवीण वानखेडे आदींनी ही कारवाई केली आहे। NCN न्यूजसाठी रोहनदानी, नाशिक।